पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत झालेलं आहे। आषाढी निमित्त उद्या फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा पार पडेल। मंत्री गिरीश महाजन, मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री जयकुमार गोरेंचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे। सेवा आहे तिथे समृद्धी आहे। अशा कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान। आषाढी यात्रेमध्ये भाविकांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच एअर अँब्युलन्सची सुविधा देण्यात आली आहे। वारकऱ्यांना गोल्डन आवरमध्ये वैद्यकीय सुविधा देण्याचे काम त्या एअर अँब्युलन्समधून केलं जाणार आहे। याच एअर अँब्युलन्समधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया। आषाढी यात्रेमध्ये पहिल्यांदाच भाविकांच्या आरोग्य सुविधांसाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था आरोग्य विभागाने केलेली आहे। हे एअर अँब्युलन्स आहे आणि यातून भाविकांना जर तातडीचा उपचार द्यायचा असेल तर शहराच्या मोठ्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत माहिती देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आहेत। मॅडम, कशा प्रकारची सुविधा एअर अँब्युलन्स मधून भाविकांना दिली जाणार आहे? सर, क्रिटिकल पेशंट असतील ते आपण सोलापूर किंवा पुणे येथे घेऊन जाणार आहोत। तेथे पण आपण हॉस्पिटल आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत। अँब्युलन्स मध्ये ऑक्सिजन आणि मॉनिटर, डिफिब्रिलेटर आणि सर्व इमर्जन्सी औषधं आणि डॉक्टर आणि असिस्टंट उपलब्ध आहेत। सर, किती वेळामध्ये आपण या ठिकाणी पंढरपूरहून मोठ्या ठिकाणी शहरामध्ये जाऊ शकतो? सर, सोलापूर 20 ते 25 मिनिटात आपण जाऊ शकतो। सर, आणि एकंदरीत किती भाविक एका वेळेस त्याच्यामध्ये जाऊ शकतात, कशी व्यवस्था याच्यामध्ये आहे? सर, एका वेळी एक पेशंट जाऊ शकतो क्रिटिकल, ज्याला गरज आहे आणि त्याला आपण गोल्डन आवर्स मध्ये स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतो। सर, नक्कीच। तर या ठिकाणी भाविकांना जर काही गरज पडली तर त्यांचा जो गोल्डन आवर असतो त्या गोल्डन आवर मध्ये त्यांना वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी ही एअर अँब्युलन्सची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।